लोकसंघर्षामध्ये आपले हार्दिक स्वागत. मी दादासाहेब नीळ. छत्रपती शिवाजी महाराजच्या काळातील शेतकरी धोरण आणि आजचं शेतकऱ्यांच्या विषयी सरकारचं धोरण या विषयावर आज आपण भाष्य करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. शेतकऱ्यांना करामध्ये सवलती दिल्या. मग नांगरण्यासाठी, पेरणीसाठी शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना प्रचंड मोठी मदत केली आणि शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागला नाही पाहिजे अशा सर्वांना सूचनासुद्धा दिल्या. अशा प्रकारे शेतकऱ्यांची काळजी करणारा राजा जगाच्या पाठीवर पुन्हा झाला नाही, होणार नाही. आजचं कर्जमाफीचं जे सरकार सांगतं, वल्गना करतं, ही 4 शेतकरी कर्जमाफीमध्ये अडकलेले आहेत. 4 लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळतो आहे. नेमकं काय? तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीच केली नाही, तर शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे, सदृढ झाला पाहिजे. यासाठी शिवाजी महाराजांनी आपलं धोरण राबवलं. एवढंच नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्याला शिवाजी महाराजांनी स्वाभिमान दिला. कर्जमाफीपेक्षा स्वाभिमान फार महत्त्वाचा आहे हे छत्रपतींनी सांगितलं आणि त्यामुळे सर्व शेतकरी छत्रपती शिवाजी महाराजांना देवापेक्षा महान समजू लागला. हे तितकंच सत्य आहे. जय जिजाऊ, जय शिवराम.